भारताचा इतिहास उलगडला ना, की त्यात अशा अनेक कथा सापडतात, ज्या आपल्यापर्यंत पोहोचलेल्याच नाहीत. आज आपण अशाच एका मोठ्या आणि महत्त्वाच्या समाजाची ओळख करून घेणार आहोत, बंजारा समाज. आणि सोबतच जाणून घेऊया त्यांचे पूजनीय आध्यात्मिक गुरु संत सेवालाल महाराज यांच्याबद्दल, ज्यांनी या समाजाला एक नवी दिशा दिली. बघा, ही रंगीबेरंगी वेशभूषा, हे संगीत, ही कला किती जिवंत आणि समृद्ध आहे नाही का? बंजारा लोकांची संस्कृती. पण मग साहजिकच प्रश्न पडतो की इतका मोठा आणि ऐतिहासिक समाज इतिहासाच्या मुख्य प्रवाहातून दुर्लक्षित का राहिला असेल? बरं, आज भारतात ह्या समाजाची लोकसंख्या किती असेल? काही अंदाज आहे? आकडा ऐकून थक्क व्हाल. तब्बल 12 कोटी. होय, 12 कोटी. ही संख्या आपल्याला सांगते की आपण कुठल्या तरी लहान गटाबद्दल नाही, तर भारताच्या जडणघडणीत महत्वाचा वाटा असलेल्या एका विशाल समाजाबद्दल बोलतोय. तर मग कोण होते हे लोक, ज्यांना भारताचे विसरलेले वाहक असं म्हटलं जातं? चला जरा खोलात शिरूया आणि त्यांच्या ऐतिहासिक भूमिकेचा आणि ओळखीचा शोध घेऊया. एक क्षण विचार करा, ज्या काळात रेल्वे नव्हती, पक्के रस्ते नव्हते, तेव्हा संपूर्ण भारतभर वस्तू आणि धान्य कसं पोचत असेल? हे सगळं शक्य करून दाखवत होते बंजारे. त्यांची तांडा नावाची हजारो बैलांची काफिले हीच खरं तर देशाची जीवनवाहिनी होती. इतकंच काय, तर मुघल आणि ब्रिटिश सैन्याचं पोटही त्यांच्यामुळेच भरत असे. आता त्यांच्या कामाची व्याप्ती किती प्रचंड होती याचा पुरावा बघा, तोही थेट मुघल सम्राट जहांगीरच्याच शब्दांत. तो लिहितो की सैन्यासोबत किमान 1,00,000 बैल असू शकतात. कल्पना करून बघा, हे म्हणजे एक चालतं फिरतं शहरच की, जे देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा होतं. आता प्रत्येक मोठ्या समाजाच्या इतिहासात ना एक असा व्यक्ती असतो जो त्यांना नवी दिशा दाखवतो. बंजारा समाजासाठी ते होते संत सेवालाल महाराज. चला तर त्यांचीच परिवर्तनाची गोष्ट आता जवळून पाहूया. संत सेवालाल महाराजांचं आयुष्य म्हणजे खरं तर एक अखंड प्रवास होता. कर्नाटकात जन्म घेऊन त्यांनी संपूर्ण देश पालथा घातला. त्यांचा उद्देश साधा होता, पण खूप मोठा होता. लोकांना अंधश्रद्धा आणि सामाजिक कुप्रथांमधून बाहेर काढायचं आणि निसर्गाशी व सत्याशी जोडायचं. त्यांचा हाच प्रवास एका मोठ्या समाज सुधारणेचा पाया ठरला. हे आहेत संत सेवालाल महाराज. बंजारा समाजासाठी ते फक्त एक संत नाहीत, तर एक मार्गदर्शक, एक आधारस्तंभ, जणू काही देवच आहेत. त्यांच्यावरच्या याच अढळ श्रद्धेचं आणि आदराचं प्रतीक म्हणून हा समाज त्यांच्याभोवती एकवटतो. आणि त्यांची शिकवण, ती तर इतकी सोपी आणि थेट होती की काळजाला भिडायची. खरी साधना सेवेत आहे. निसर्गाचा आदर करा, स्त्रियांचा सन्मान करा आणि सत्याच्या मार्गावर चाला. हे विचार तेव्हा किती क्रांतिकारी होते आणि आजही तितकेच महत्त्वाचे आहेत, नाही का? संत सेवालाल महाराजांचा वारसा फक्त त्यांच्या विचारांपुरता मर्यादित नाहीये. तो तर बंजारा संस्कृतीच्या प्रत्येक रंगात, प्रत्येक परंपरेत जिवंत आहे. चला या रंगांनी भरलेल्या संस्कृतीची एक छोटीशी झलक पाहूया. कोणत्याही संस्कृतीची खरी ओळख होते ती त्यांच्या जेवणातून. आता इथे बघा, सोलोई आणि झारेर बाटीसारखे पदार्थ हे फक्त पदार्थ नाहीत, तर त्यांच्या रांगड्या आणि निसर्गाशी जोडलेल्या जीवनशैलीची जणू चवच आहे. हे पदार्थ केवळ पोट भरत नाहीत, तर त्यांच्या परंपरेची कहाणी सांगतात. बंजारा संस्कृतीतला एक खूपच सुंदर सण म्हणजे तीज. हा 9 दिवसांचा उत्सव म्हणजे निसर्ग, श्रद्धा आणि आशा या सगळ्याचा एक संगम आहे. विशेषतः अविवाहित मुली चांगला पती मिळावा म्हणून देवी जगदंबेची प्रार्थना करत हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात. आणि हे बघा, ह्या तीज उत्सवाचा अगदी केंद्रबिंदू गव्हाचे अंकुर. 9 दिवस इतक्या श्रद्धेने वाढवलेले हे अंकुर उत्सवाच्या शेवटी नदीच्या प्रवाहात विसर्जित केले जातात. ही फक्त एक प्रथा नाहीये, तर निसर्गाच्या चक्राशी आणि जीवनाच्या नूतनीकरणाशी त्यांचं किती घट्ट नातं आहे हे दाखवते. बंजारा महिलेची वेशभूषा पाहिली ना की तीच तिची ओळख होऊन जाते. हा रंगीबेरंगी फेटिया म्हणजे स्कर्ट, आरशांनी आणि कलाकुसरीने सजवलेली कांचळी म्हणजे ब्लाऊज आणि डोक्यावरचा चांटिया, यातली प्रत्येक गोष्ट हाताने बनवलेली असते. हे फक्त कपडे नाहीत, तर एक चालती बोलती कलाकृतीच आहे. ह्या समाजाची आध्यात्मिक ओळखही तितकीच खास आहे. म्हणजे बघा, ते एकीकडे भगवान शिव आणि कृष्णासारख्या मुख्य हिंदू देवतांना पूजतात, तर दुसरीकडे संत सेवालाल महाराज आणि तुळजाभवानी
यांसारख्या त्यांच्या स्वतःच्या देवतांनाही तितकाच मान देतात. हा जो मिलाप आहे तोच त्यांच्या स्वतंत्र ओळखीचा गाभा आहे. संत सेवालाल महाराजांची शिकवण फक्त उपदेश देऊन थांबली नाही. त्यांनी समाजाला एक नवी रचना, एक नवी जगण्याची पद्धत दिली. पाहूया तर त्यांचा हा वारसा आज कसा जपला जातोय. आता बंजारा समाजातील विवाह पद्धतीबद्दल एक अशी गोष्ट आहे का जी ऐकून खरंच थक्क व्हाल. इथे वराची परीक्षा नावाचा एक टप्पा असतो. यात चक्क वराला वधूच्या घरी 3 महिने राहावं लागतं, आपलं चारित्र्य आणि कामाची कुशलता सिद्ध करण्यासाठी. विचार करा, आजच्या काळात ही किती वेगळी आणि खरं तर विचार करायला लावणारी प्रथा आहे, नाही का? तांडा म्हणजे बंजारा लोकांची वस्ती. संत सेवालाल महाराजांनी त्यांच्या दूरदृष्टीने ओळखलं होतं की बदलत्या काळानुसार हे जे भटकं जीवन आहे ते समाजासाठी आव्हानात्मक ठरू शकतं. म्हणूनच त्यांनी लोकांना या तांड्यांमध्ये स्थायिक होण्यासाठी प्रेरित केलं. आणि यामुळे झालं काय तर समाजात स्थिरता आली, शिक्षण आणि एकता वाढीस लागली. चला, आता ह्या सगळ्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक गोष्टींना वर्तमानाशी जोडून पाहूया. बघूया की ह्या समाजाला आणि त्यांच्या गुरूंना राष्ट्रीय स्तरावर आज कशी ओळख मिळत आहे. एवढ्या मोठ्या समाजाला आणि त्यांच्या गुरूंना राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळायला किती वर्ष लागली असतील याचा विचार केलाय का कधी? विश्वास बसणार नाही, पण तब्बल स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर 2023 मध्ये भारत सरकारने पहिल्यांदाच संत सेवालाल महाराजांची जयंती अधिकृतपणे साजरी केली. हा खऱ्या अर्थाने एक ऐतिहासिक क्षण होता. आणि ही ओळख फक्त एका उत्सवापुरती मर्यादित नाहीये. आत्ता तर मागणी होतीये ती थेट संसदेत त्यांच्या पुतळ्याची. एका खासदाराच्या शब्दातच सांगायचं झालं तर हा फक्त एका गुरूच्या पुतळ्याचा सन्मान नाही, तर त्यांनी जपलेल्या मूल्यांप्रती आपली वचनबद्धता पुन्हा एकदा दृढ करण्याचा हा प्रयत्न आहे. संत सेवालाल महाराजांची ही गोष्ट फक्त एका समाजाची नाही, तर ती भारताच्या विशाल आणि वैविध्यपूर्ण इतिहासाचा एक महत्त्वाचा पण न सांगितलेला भाग आहे. आणि ही कथा आपल्याला विचार करायला लावते की आपल्या देशात असे अजून किती महान समाजसुधारक असतील ज्यांच्या कथा आपल्यापर्यंत पोहोचण्याची वाट पाहत आहेत.